नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो बनोगे खराब। खरं पाहायला गेलं तर खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे। खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो, तसेच मानसिकताही प्रबळ बनते। दररोज किमान अर्धा ते 1 तास तरी खेळ खेळला पाहिजे। खेळामुळे चपळता वाढते, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासही घडतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण खेळ हा खेळलाच पाहिजे। तसंच आमच्याही विद्यालयात म्हणजे श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात खेळ म्हणजेच क्रीडा स्पर्धा घेण्यात आला। त्याचीही काही क्षणचित्रे। आजच्या आपल्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात उद्घाटन आपल्या विद्यालयाचे संस्थेचे सचिव सन्माननीय घाडगे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। आपल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करावं असं त्यांनाही मी विनंती करत आहे। या आपल्या वार्षिक क्रीडा महोत्सवात सर्व इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय खिलाडू वृत्तीने सहभागी व्हायचं आहे। आपण अनेक सांघिक सामने या ठिकाणी घेणार आहोत, तसंच काही वैयक्तिक स्पर्धाही या ठिकाणी घेणार आहोत। तर या सर्व स्पर्धांमध्ये सर्व इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने सहभागी व्हायचं आहे। अतिशय आनंदात आणि मनोरंजक पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा क्रीडा महोत्सव पार पाडायचा आहे। सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी आपलं उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि यानंतर मी सन्माननीय घाडगे सरांना विनंती करते की त्यांनी क्रीडा जोड प्रज्वलित करावे। आपल्या विद्यालयाचे काही खेळाडू काही कोपऱ्यावर उभे आहेत, त्यांनी ही क्रीडा जोड आपल्या मैदानाभोवती फिरवायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपल्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात अतिशय जोरदार धडाकेदार झाली पाहिजे। सर्वांनी आनंदाने या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे।